सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डी येथील श्री आहोसाई खंडोबा मंदिर येथे श्री चंपाषष्ठी वार्षिक महोत्सव 2024चा मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे। श्री मार्तंड महासपती ट्रस्टच्या वतीने 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 2 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या दरम्यान श्री खंडोबाचे जे चंपाषष्ठी उत्सव आहे हा खंडोबा मंदिरात सुरू झालेला आहे। या उत्सवाची सुरुवात श्री खंडोबा मंदिरात अभिषेक पूजा, श्री मल्हारी महात्म पारायण आणि तळी भंडार भरून सुरू करण्यात आला आहे। त्यानुसार 7 दिवस हा उत्सव साजरा होत असतो। यंदा उत्सवानिमित्त आहोसाई मंदिरास सुंदर फुलांची सजावट तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यावर्षी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची श्री मार्तंड महासपती महाराष्ट्राच्या वतीने यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे। हजारो भाविकांची श्रद्धा असलेल्या अग्निकुंडातून चालत जाऊन श्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी तसेच महाप्रसादासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे यांनी केले आहे। हा उत्सव यशस्वी होण्यासाठी श्री मार्तंड महासपती महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप नागरे, दीपक नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, अशोक नागरे, निलेश नागरे, श्रीकांत नागरे, श्री साई परमभक्त महासपती चिमनाजी नागरे परिवार परिश्रम घेत आहे। परंपरेप्रमाणे आपल्या आहोसाई खंडोबा मंदिर शिर्डी श्री मार्तंड महासपती महाराष्ट्रातर्फे यंदाही आपले खंडोबाचे जे नवरात्र असतात तर आज त्याचा प्रथम दिवस होता। तर सकाळी 6 वाजता अभिषेक झाला। अभिषेक झाल्यानंतर 8 ते 8:30च्या दरम्यान नवरात्र जे खंडोबाचे उपास चालू होतात त्याचा घट बसला जातो। तो घट इथे भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये बसवला गेला व आजपासून श्री खंडोबाचे मल्हारी महात्म्याचे पारायण दरवर्षी खंडोबा मंदिरात होत असते। श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख बनकर काका यांच्या नेतृत्वाखाली हे दरवर्षी पारायण होत असते। त्या पारायणाला यावर्षी अत्यंत जास्त प्रमाणात स्त्रियांची हजेरी होती। तर अशा पद्धतीने हा चंपाषष्ठी खंडोबाचा जो वार्षिक उत्सव असतो त्याला सुरुवात झालेली आहे व अत्यंत भावपूर्ण वातावरण व मंगलमय वातावरणात या कार्यक्रमाची आज सुरुवात झालेली आहे। तरी मी सर्व शिर्डी ग्रामस्थ, साई भक्त व खंडोबा भक्त यांना आहोसाई खंडोबा मंदिरतर्फे निमंत्रण देतो की या 4-5 दिवसाचा जो कालावधी आहे याच्यामध्ये आपण सर्व श्री खंडोबाच्या इथे मंदिरात येऊन तळी भंडार करू शकता, तसेच मल्हारी महात्म्याचं पारायण करू शकता। तर नागरे परिवारातर्फे आपल्याला जाहीर निमंत्रण। ओम साईराम, जय मल्हार। जो अग्निकुंडाचा जो कार्यक्रम असतो तो महासपतींच्या काळापासून या मंदिरात चालू आहे। त्या कार्यक्रमाचे पण इथं अत्यंत नियोजनपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम हा असतो। तर याच्याकरता भाविक भक्तांनी शांततेने व आपल्या या उत्सवास त्यांनी हजेरी लावून जास्त हे न करता गर्दी न करता याचा लाभ घ्यावा व अग्निकुंडचे चालण्याकरता ज्या ज्या भाविक भक्तांना यायचं आहे तर त्यांनी 7 तारखेच्या रात्री नंतर हा कार्यक्रम असतो। तर याची पण लोकांनी दक्षता घ्यावी।